0x² 0x² ऍड करायची गरज आहे का नाही. या कोएफिशिएंट फॉर्म मध्ये काय होईल 1 2 3 4 आणि 5 मारा अशी एक लाईन अशी एक लाईन बरोबर आहे का. आता +2 आहे +2 चं काय करताल -2 मायनस हा 1 ऍज इट इज किती झालं 1 into -2 मायनस दोघांचं ऍडिशन 0 into -2 3 आणि 0 चं ऍडिशन ऍडिशन रे 3 आणि -2 मायनस दोघांचं ऍडिशन -2 आणि -2 दोघांचं गुणाकार प्लस 4 दोघांचं ऍडिशन. हा शेवटचं तुमचं काय झालं रिमाइंडर काय झालं दीदी लक्ष दे की 10 वेळेस सांगितलं तरी एवढं काही इम्पॉर्टंट नाही का. जरा भावनावर जरा नियंत्रण ठेव की तुझ्या सांगितलं की जरा नियंत्रण ठेवा कंट्रोल ठेवा ऐकत ना तुम्ही काय की नाही. नंतर शेअर करा की काय शेअर करायची म्हणजे आम्हाला एकमेकांना नंतर शिकवायले मास्तर तुम्ही आले नाही म्हणून शिकवाल त्यांना म्हणलं होतं त्यांनी सोडवलं पण असा नाकी प्रॅक्टिस आहे की नाही. आता हे जे राहिलेत नंबर हे काय झालं पिल्लू सर हे झालं कोएफिशिएंट फॉर्म कुणाचं क्वेश्चनचं लिहितात ना कोएफिशिएंट फॉर्म ऑफ क्वेश्चन है ना. हे काय आपलं 1 0 3 -2 किती नंबर आहेत टोटल 1 2 3 4 4 मधून 1 मायनस करा किती झाले 3 म्हणजे हायेस्ट पॉवर व्हेरिएबल काय x घेऊन टाका हायेस्ट पॉवर काय घेतात 3 इथं काय 0 मग 0x चा स्क्वेअर प्लस 3x शेवटचं काय असते कॉन्स्टंट काय असते. मग हा आपलं काय झालं पिल्लू सर हा झाला आपलं क्वेश्चन काय झालं आणि रिमाइंडर काय झालं रिमाइंडर ह्या टप्प्यात रिमाइंडर काय झालं नाही काय झालं नाही कळालं का नाही कळालं समजलं का. आता इकडे बघा आता लिनियर न सॉल्व करायचं मग इथं पॉवर किती आहे 4 आहे किती आहे 4 है ना. लिनियर मध्ये सॉल्व करत असताना तुम्हाला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायची गरज नाही है ना. पण जर आपले टूल्स असतात है ना मध्ये काही 0x ऍड करायची गरज नाही. स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचं नाही म्हणजे कसं की जर मला 3 दिलंय पण ते टर्म मिसिंग आहे तर मिसिंग टर्म ऍड करायची गरज नाही फक्त त्याला डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिहा. ए माग काय दुखायला लागले का तुम्ही हो काय त्रास व्हायला कुठं दवाखान्यामध्ये जाणार नाही तुम्हाला है ना. बघा थंड घ्या x पॉवर 4 प्लस 2x पॉवर 3x चा स्क्वेअर प्लस 4x प्लस 5. आता इथे सांगा आपल्याला काय ऍडजस्ट करायचं मध्ये x प्लस 2 मग इथे हा x पॉवर काय 4 मग x पॉवर 3 आणि ब्रॅकेट मध्ये x द्यायचं x पॉवर 3 into x काय झालं x पॉवर 4 प्लस 2. आता मला सांगा x पॉवर 3 into 2 2x क्यूब आला की नाही 2x क्यूब ऍड झालं की नाही एक्स्ट्रा मध्ये तर काय करायचं -2x क्यूब द्यायचं कळायला लागले का. मग पुढचं आहे ॲज इट इज प्लस 2x क्यूब प्लस 3x स्क्वेअर प्लस 4x आणि प्लस 5 कळायला लागले का. आता मला सांगा हा मायनस आणि हा प्लस काय होईल कॅन्सल राहिलं काय x पॉवर 3 x प्लस 2 हा किती आहे प्लस 3x चा स्क्वेअर प्लस 4x प्लस 5 बस कळाले का बाळांनो आता है ना. मग मला सांगा आता x प्लस 2 कुठे ऍडजस्ट करायचंय 3x मग मला सांगा 3x दिलं एक पॉवर कमी करून टाकायचं 3x पॉवर 3x मध्ये दिलं x 3x into x काय झालं 3x स्क्वेअर मध्ये आपल्याला काय ऍडजस्ट करायचं प्लस 2. मग मला सांगा इथं 6x आलं की नाही 3x into 2 6x कसं आहे प्लस आहे मग इथं आपल्याला काय ऍडजस्ट करावं लागेल मायनस 6x प्लस 4x ब्लर होते रे ब्लर होते x प्लस 2 प्लस 3x x प्लस 2 किती आला हा टाकण्याचं 2x प्लस 5. आता ही आहे ती ऍज इट इज लिहा. आता कुठे x प्लस 2 ऍडजस्ट करतात -2x मध्ये. मग मला सांगा x पॉवर 3 x प्लस 2 प्लस 3x x प्लस 2 -2 x प्लस 2 नेट लक्ष द्या -2 into x -2x -2 into प्लस 2 -4 मग काय ऍडजस्ट करावं लागेल +4 +5 कळालं की नाही.
मग आता हा x मायनस टू एक्स मायनस टू एक्स मायनस टू इकडे लिहा. ठीक आहे. मध्ये काय राहिलं एक्स क्यूब प्लस हा 3x आणि हा मायनस 2 दोघांची ऍडिशन काय झालं पिल्लू x प्लस 2 आहे ना. हा कळलं का. आता हा झाला आपला डिवायझर, हा झाला क्वोशंट, हा झाला रिमाइंडर. कळायला लागले की नाही पटकन सांग.